पेण तालुक्यातील वाकरोळ ग्रामपंचायत हद्दीतील पानेड ते फणसवाडी या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता मंजूर झाला असून सदर रस्त्याचे एकूण बजेट 13 कोटी रुपये आहे, परंतु ऑक्टोबर 2025 पासून फक्त संरक्षण भिंत आणि मोरी व पुलाचे काम अर्धवट केलेले आहे। प्रत्यक्षात सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही। या उलट रस्ता काही ठिकाणी खोदल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या खराब रस्त्यामुळे विभागात येणारी एसटी वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सदर रस्त्याचे काम पावसाळ्या अगोदर पूर्ण झाले नाही तर 12 गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनाचा गलतान कारभार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे हा रस्ता झालेला नाही। संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, त्यामुळे 12 गावातील लोक हैराण झाले आहेत। प्रधानमंत्री मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा असे निवेदन पेण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ व संबंधित प्रशासनाला देण्यात आले असून जर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर येत्या 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पेण खोपोली रोडवरील हेटवणे कॉलनी येथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रहासाठी 12 गावातील लोक रस्त्यावर उतरणार असल्याचे सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र संघटक संदीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सडक योजनेतून पेण तालुक्यातील पानेड ते नाडे फणसवाडी ते भोगेश्वर हा रस्त्याचं काम 2025 पासून सुरू आहे। फक्त मोऱ्यांची कामं झालेली आहेत, परंतु मूल जे काम आहे रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे। 9.5 किलोमीटरचा आणि पुढचं 3 किलोमीटर म्हणजे असं जवळजवळ हा 12 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याचं काम आत्तापर्यंत पूर्णतः ठप्प झालेला आहे। पावसाला आलेला आहे, यानंतर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होणार आहे। सदर रस्ता आपण पाहिला तर हा 13 कोटीचा रस्ता आहे आणि ठेकेदाराकडे लोक गेल्यानंतर, प्रशासनाकडे गेल्यानंतर पूर्णतः चालढकल केलेली जाते। फॉरेस्टला सांगितलं होतं की फॉरेस्ट परवानगी देत नाही, फॉरेस्टला विचारलं, फॉरेस्ट म्हणतो आमच्याकडे कागदपत्र आले नाही आहेत, प्रशासन म्हणतोय आम्ही कामं करतोय आणि या सगळ्यांची अंडरस्टँडिंग आणि गलतान कारभारामुळं तर रस्त्याचं काम पूर्णतः ठप्प झालेलं आहे। हा रस्ता लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व तिथल्या ग्रामस्थांची आणि तिथल्या नागरिकांची आणि त्या पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणूनच हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी 1 एप्रिल 2026 रोजी हेटवणे कॉलनीचा जो बस थांबा आहे पेण खोपोलीच्या हायवेवर आम्ही सर्व सकाळी 10:30 वाजता बसून तिथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही करणार आहोत। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।